गजा हायला मिरूक निघाला तरी पाऊस नाही रे. उन्हाचा नुसता ताव दिसतोय बघ. अरे अंगाची नुसती लाही लाही व्हायला लागली. अरे घामाच्या धारा तर कुठून बी निघाल्या काय सांगावं आता. हो राव पाय तर अंग तू नुसत्या घामाच्या धारा निघा लागल्यात. अरे माय तर कुठून कुठून काय काय निघा लागलंय हे सांगायची सोयच राहिली नाही बघ. हो राव गजा हा दावागड दिसतंय. अरे यंदाच्या साल तरी आपल्याला पीक पाणी चांगलं व्हायला पाहिजे बघ. नाही तर काही खरं नाही आपल्यावर. अरे होईल होईल बघू काय येतं. अरे पण रंगनाथ हा अरे डग साहेबाचा नवीनच छेडा आला बघ काल परत बसून येऊ. अरे काय म्हणतात लाव बरं. हवामान अभ्यास कंपोस्ट उघडी धर्मांचा तालुका शिवली जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलै महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना खंड काही पडणार नाही. जुलैच्या म्हणजे पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जवळजवळ 15 जुलैपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. खंड काही पडणार नाही. सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या 15 जुलैपर्यंत होऊन जातील म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज व्यक्त केला. वा वा बघ बरं. अरे डग साहेब म्हणले उद्यापासून मोकार पाऊस पडणार आहे बघ. मुसळधार पाऊस पडणार आहे आता. होय 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 चिंताच राहील नाही आता तर आपल्याला. अरे बरं बाबा. अरे मला तर कवा एकदा त्या काळ्याची ओटी भरतो ना असं झालं बघ. बरं चल बरं आपल्या खताचं नाहीतर बियाण्याचं बघावं लागेल. नाहीतर ऐन वेळेला खताचा नाहीतर बियाण्याचा लई तुटवडा होतो असं बरं का. हा राव हायला गजा. अरे शेतकऱ्याचं नशीब लिहायला जावं देवाने घेतलं होतं तेव्हा काय 90-20 घेतली होती करत त्यासारखीच. तसं नाही रे. हा अरे त्याला 90 नाही म्हणायचं मग त्याला सोमरस म्हणतेस बघ. अरे तेच ते नाही तर काय रे. अरे आता म्हणे खात बांधावर खत भेटणार आहे. अरे कशाचं डोंबल्याचं खत भेटतंय. अरे मधली दलाल अरे 1250 रुपये खताचा पोता असेल ना हा आपल्याला 1350 रुपयाला विकतात. पुन्हा त्यांचेच नखरे. आमच्याकडून भरून घ्या तरच तुम्हाला खत भेटन नाही तर भेटणार नाही. आणि काय रे आपल्याला तरी कुठं दम निघतो. अरे आपण बी एकमेकाच्या भरून घेतो आणि घेतो जिरून स्वतःचीच. अरे ना इलाज को क्या इलाज. बरं तू निश्चय गप्पा थानीत बसणार आहेस का खतन बी बियाणाला येणार आहेस. अरे नाही जायचं चल बरं लवकर मग. अरे ते मास्तरने पैसे दिलेले तेवढे घेतो. विद्या चल चल चल. ए विद्या अगं विद्या आता पैसे दे बरं. थांबा आणते. हा दे बाबा दे लवकर जातो काच्या थांबला आहे. हा ठेवतो बाबा. चल अच्छा, तिच्याकडे घेतो ते. बरं 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 चल चालतो 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 चला. चल चल. हॅलो अरे राजा अरे ते बियाणे थैले झाले बघ दुकानावरच येताना घेऊन ये. हा आणि ऐक हा अर्ध मी तो अर्ध उतरून घे म्हणजे काय होईल तिकडून तिकडे न्यायला जरा बरं राहील मला. हा हो ठेव का रे. बर 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 हो ये घेऊन. वा 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 अभ्यास चालू वाटतंय. हो ओ बाबा फोन द्या. फोन कशाला. अभ्यास करायला. अरे अभ्यास तर चालू ना तुमचा. मोबाईलवर ऑनलाईन येतं. हे बरं काय करावं काय नाही. आणि काय ग तुझी माय नाही आली का. येईल आता. बरं 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 ती याच्या अगोदर वापस दे. बडबड करते ती आल्यावर. काय विद्या आज शाळात काय नाहीच गेली ग. आणि तुला किती सांगायचं सारखं सारखं मोबाईल बघत जाऊ नको म्हणून. जेव्हा बघाव तेव्हा मोबाईल मध्ये दिवसभर नुसतं हिंडत असती. आणि बाप तरी सारखा सारखा पोरीकडे मोबाईल कशाला देतो काय माहित. जेव्हा बघाव तेव्हा पोरगी मोबाईल मध्ये आणि इकडे तो मोबाईल आणि बघा अभ्यासाच काहीतरी. ए आय मी तरी काय करणार. जेव्हापासून ह्या म्हाताऱ्या माणसाला एसटी फुकट झाली नुसती म्हातारी माणसांबाई एसटीत पाय ठेवायला पण जागा नाही. सारखी माझी शाळा पुढे लागली. मी तरी काय करणार. आता करते मोबाईलवरचा अभ्यास. ए आय दाखव मोबाईल. कर 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 कर. मला वाटलं बघत बसती बापासारखं काही बी. जाऊ दे शाळा गेली तर गेली पण लेकरू मोबाईल वर का व्हायना अभ्यास करतय. कर कर. हो साखर आणली का हो तुम्ही. हा का बियाणारच नाही पुरले. बियाणं किती महाग झाले काय सांगत तुला. मला वाटलंच तुम्ही आणणार नाहीत. विद्या जाय बरं बाळा दुकानातून साखर घेऊन ये जाय. हा ते थांब जरा. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का इंग्रजीत सांगू तुला. इंग्रजी आणि तू
कधी शिकलीस? थांब बरं तुला अगं, सांगते कधी ए, शिकली. बाबा, सरका बाबा, बाजूला. बाबा. अगं, मारू नको. सरका म्हणलं तुला. इकडे. तू होय मागं. बाजूला अरे मारू नको तिला. होय माग तू. अगं लहान आहे ती, तिला काय कळतंय का? हो ना, तिलाच काय कळत नाही. मला काय ऐका, कळत तुम्ही सारखा अगं, म्हणते तू मारू ना. नको. सारखा बाजूला. होय तिकडे. सारखा तुम्ही नको, बाजूला. नको. अगं लहान आहे ना ती, तिला काय कळतं का आणखी? अहो तिला काय कळतंय म्हणे आणि लहान आहे म्हणे. जेव्हा बघा तेव्हा तुम्हीच तिची बाजू घेतात. लहान आहे म्हणे, तुमच्यामुळे पोरगी चालली शापारून ती. का माझ्या मागे लागती? इकडेच का गेलीस, तिकडेच का गेलीस? एवढे मोठे हसू नको, हे कपडे घालू नको, हे कपडे घालू नको, सारखं मला पाण्यात बघितलं सारखे करते. ए बाळा, अगं तुझी आहे ती, हा? कोणती आहे आपल्या बाळाला पाण्यात बघेल का? नाही. अगं तू शिकावी, मोठी व्हावी म्हणून सांगते ना ती. आणि हे बघ, मला पण तसंच वाटतंय, तू शिकून मोठी व्हावी आणि चांगलं तर शाळेत गेल्यावर होईल. हो, आता बस मध्ये जागाच नसल्यावर मी तरी काय करणार? अगं सोपं आहे, सकाळी थोडं लवकर उठायचं आणि त्या बसमध्ये जागा धरायची, एवढं सोपं आहे. बरं बाबा, उद्यापासून लवकर उठते. हा बरं जा, साखर घेऊन या बाळा. हो, माझं चॉकलेट. हा, दुकानदाराला माझं नाव सांग, देतो ते जा. बरं. अगं, काय गणिता, तू कसली एवढी चिंता करतेस? हो काही नाही, आपल्या विद्याची जरा काळजी वाटते बघा. हा. हो एसटी पाहिजे लेकराची शाळा बुडायला लागली हो. अहो तिच्या सांगत्या समध्या पुरी सायकलवर शाळेत जात्यात. काल त्या कोतवालाच्या पुरीला विद्या म्हणली मला तुझ्या बरोबर सायकलवर येऊ दे शाळात. मग त्या पोरगी नेलं नाही हो तिला. अहो लय वाईट वाटलं बघा लेकराच्या मनाला. तेव्हा मी म्हणते एखादी आपण सायकल तरी घेऊन देऊ विद्याला. अगं समजा खरं आहे तुझं, कळतंय ना मला बी, पण पैसे नको का त्याला? अहो नका काळजी करू तुम्ही, त्या पांडुरंगालाच काळजी आहे सगळी, करेल तेव काहीतरी. हे बघा आला आला वाह, वाह. घ्या. अहो ही बास घ्या घरात. अगं तुझं ऐकलं होतं नी? अहो तिकडे नका बाबा, आधी बास घरात घ्या. बरोबर. लवकर या ती तिकडे पड बाबा, सगळं घेऊन या. या लवकर पडला रे बाबा. अरे थांब अगं ते हे उचललं का तू? या लवकर या. आलो ही बास घेऊन या बास. बरोबर आलो. छान वा वा. चांगला पाऊस झाला बाबा, बरं झालं पाऊस पडला. अरे रंगनाथ, हा. अय, हो. अरे चल बर लवकर. त्याऊ ती फळण थर गाडी टाकलं बघ. बर अगोदर काय करू, तू पेरून घेऊ. हा. तू पेरले की लगेच मग पेरून घेऊ मग. बरं चल चल बरं लवकर मग. चल. अरे थांबा जरा, आता कुठं मिरगाचा पाऊस पडलाय, जरा एक दोन पावस पडून द्या. उगा गडबड करू नका. पावसाचं गणित कुणाला ठावे बाबा, वारं बदललं की सारच बदलतं. पावसाचं काय घेऊन बसलात? ओ आप्पा, उगा चांगल्या कामात आडू येऊ नका बरं. हो मिरगाची पेरणी आहे, मिरगाची पेरणी चांगली असते आणि एकदा पेरून घेतलं की मोकळं होता येते. अहो पण ते आप्पा काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना त्यांचं. अगं तू नको काळजी करू, तू भाकरी घेऊन मी जातो लगेच बाबा हे घेऊन. चल गजा चल बरं. चल बरं. अरे मग ऐकला असतच बाबा. ओ आप्पा जा इकडे ते चाड. ऐ गजा चल घे बरं, तू घेतला का? चल आपण घेऊ बरं पेरू लवकर. या पोरा सोरायला काही कळत नाही, जरा एक दोन पावस पडून द्यायचे. पेरणी कशी झकास होती मग. राम 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 अप्पा. राम 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 राम. का चला अप्पा मग? आहे नाही बरं. सुन बाई, गजा आलाय, चहा टाक बरं. हायला गजा, पाऊस चांगला झाला त्यामुळे पीक तर जोरदार आलेत बाबा. पण अजून जर 10-12 दिवस पाऊस नाही पडला मग मात्र लय बेकार आहे बरं का. अवघड दिसते. अरे पडल पडल, काय पडेल बाबा. सगळी काळजी त्या महादेवाला बघ. हे बघ, मग ऐकलं असतं तर बरं झालं असतं. अरे तुमच्यापेक्षा 2-4 पावसाळे जास्त खाल्ले तर बघा आता कर्माचे फळ. काय कर्माचे फळ भागाचे हो, काय कर्माचे फळ भागाचे. अरे जाऊ दे बस. हर पण सध्या कोणत्या देशामध्ये पाऊस आहे का? आणि देशात काय हो सध्या गावानेच पाऊस नाही लागले सांगायला कर्माचं पडल फळाचं. पडल, नको काळजी करू तू. काय पडेल. अय गजू भाऊ, आज सोमवार आहे का रे? हो आप्पा, सोमवारच आहे. मग मी महादेवाला पाणी घालून येतो. बरं आपण एक काम करू ना, आपण सगळे सोबतच जाऊ पाणी घालायला. गंगाला जाऊ पाणी घेऊन येऊ. चला बरं मग सगळेच. चल बाबा, ते पाऊस पडला तर पडत. चला बरं. चल.
राज्यातल्या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालाय. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार आहे. आवश्यक ती मदत करण्यासाठी तातडीने केंद्राला विनंतीही करण्यात येणार आहे. उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळात कमी पाऊस झालाय तिथे निकष निश्चित करत उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातल्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात यावर्षी एकूण सरासरीच्या 13.4% पाऊस कमी झालाय. रब्बी पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. आतापर्यंत केवळ 12% पेरण्या झालेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. आणखीन काय बघायचं कुठे डोळ्यानं? दुष्काळ जाहीर करा आम्ही मेल्यावर. अरे आमच्या मढ्यावरचे 3-2 लाख रुपये, पण आम्ही जिवंत असताना शेती करायला 10,000 रुपये पण देणार नाही सरकार. अरे सगळं संपलं रे रांगणार, सगळं संपलं. अरे ते उभे पिकाकडे साधं बघत सुद्धा वाटत नाही रे. अरे दिसतं ना मला मी सगळं, पण आपण मी काय करू शकतो? अरे त्या पांडुरंगच कोपला बघा आपल्यावर. अरे चांगला पाऊस झाला म्हणून भावाने पैसे दिले होते, त्याची पेरणी केली. अरे पण काय मिळालं मला? अरे काय मिळालंय? सगळं पीक करपून गेलं रे गाच्या, सगळं पीक करपून गेलं. अरे हाडाचा काढ करून हे शेत पेरलं होतं. अरे खत बियाणं नाही, काळ्याची वट्टी भरली होती बघ, वट्टी. अरे आम्ही जमिनीत नुसतं खत पेरत नाही, आमच्या लेकराच्या तोंडातल्या घासानं या काळ्याची वट्टी भरतो. आणि त्यांचं स्वप्न आहे ना ते या मातीत मिसळतो रे, मातीत मिसळतो. अरे आमचा कष्टाचा घाम या काळ्याच्या पदरात घालतो तेव्हा कुठं पीक येतंय. आणि म्हणल्यावर, अरे असं म्हणल्यावर कसा चालणार आहे संसाराचा गाडा सांगला? कसा चालणार आहे संसाराचा गाडा? अरे याड्या, आज तुला रडायला काय झालंय? हे बघ, तो मी जरी जळाला असलं ना, तो हा बाप नाही जळाला बघ अजून. हे बघ बरा, काय पण होऊन दे, पण असं खचून जायचं नाही बघ. देव काय कोणाची बी परीक्षा घेत नाही. अरे त्याच्या अंगात सहन करण्याची शक्ती आणि संकट पेलण्याची धमक असते ना, देव त्याचीच परीक्षा घेतोय बघ. हे बघ, देवाने किती बी झटके देऊन दे, पण आपलं पाय राहून उभा राहता आलं पाहिजे. हे बघ, जे जगाचं होईल ते नागाचं होईल. तू रडू नको बरं, लाव आपल्या मास्तरला फोन. आप्पा मला माफ करा आप्पा, मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं. अरे जाऊन दे, सोड. काय कर, आपल्या मास्तरला फोन लाव बघ. मी जरी तो हा बाप असलो ना, तो आता आपला महाबाप आहे. लाव बर फोन मास्तरला. पुन्हा पेरू, पुन्हा नव्याने सुरुवात करू. अरे असं काय बसलास खुल्या चेहरा थोडा? लावतो मास्तर. हॅलो. हॅलो मास्तर. हा बोल ना भाऊ. काय म्हणतोस? काय नाही रे भाऊ, आत्ताच दवाखान्यातून आलो बघ. 4-5 दिवस झाले. अंजलीच्या नाकाचं प्लास्टिक सर्जरी झाली होती, आजच घरी आलो. बोल ना, काय म्हणतो तू? अरे काय नाही मास्तर, हरळ मिरगाची पेरणी केली आणि पावसानं दगा दिला बघ.
अहो दहा दुष्काळ पडल्यावरच झालाय. बरं मग भाऊ मी काय करू शकतो का रे? अरे मास्तर असं बिल दिवस झालं बघ तुला भेटलो नाही. हा त्या निमित्ताने काय होईल, अंजलीची बी भेट होईल बघ, तेव्हा तुला तिथे येऊनच बोलतो. हा बरं मग भाऊ तू आज 4 वाजताची गाव इकडं. बरं बरं येतो मास्तर. हो मी तुझी वाट पाहिन रे भाऊ. हो 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 येतो. हा हो ठीक आहे ठेवू का भाऊ? हा मास्तर. हा अरे रंगनाथ, हा काय म्हणला रे आपला मास्तर? आप्पा हा मास्तरचे माझे भेट नाही. आता जातो भेटायला, खायला कशाला विचारतो आणि भेट बी होईल. हा जा जा, बर बघ त्याचं काय येतो चाललंय मी. ते. गाजा येतो बरं का. अरे मी पण येतो, तुला वाट लावा लागेल. चल बरं. चल मास्तरला भेटतो बाबा, लय दिवस झाले मास्तरची भेट नाही. साड़ीवाले साड़ीवाले बस्ते की साड़ी स्वस्त में साड़ी, साड़ीवाले बस्ते की साड़ी स्वस्त में साड़ी, साड़ीवाले साड़ीवाले। हाय इधर को रास्ता भी नहीं क्या? साड़ीवाले साड़ी स्वस्त में साड़ी। वो कौन सा आदमी था रे? वो तो मिलाज नहीं अभी तक। क्या नाम था उसका? नरसिंह। और नंबर है मेरे पास नंबर भी है। हमारा पिल्लू तो बहुत तंग कर रहा है बाबा। उठाता भी नहीं बाबा। कहाँ गया क्या मालूम बाबा? क्या आदमी है बाबा ये फोन उठाता नहीं। पैसे डूब गए हमारी, डूब गए भला क्या? बहुत पिल्लू मारेंगी मेरे को आता कैसे पैसे भेजू? मैं तो बोला तेरे को पैसे भेजता, ये पिल्लू का बहुत खंगाल के जाएगा अभी भी। पिल्लू कहाँ गया? मैं उसके घर जाता, मैं घर जाता उसके। अंजली, अगं अंजली, अगं आवरला का नाही माझा डबा? उशीर होतो ना मला जायला. अहो आले आले, थांबा जरा 2 मिनिटं. अगं तुझं नेहमीच हे, आवर ना जरा लवकर. अहो हे घ्या. आणि होय हो, हा? एवढ्या घाई गडबडीत कुठं निघालात? अगं कॉलेजलाच चाललोय आणि 4 वाजता भाऊला पण घ्यायला जायचंय मला. भाऊजींना आणायला? म्हणजे मला काही समजलं नाही. सॉरी हा, कामाच्या घाई गडबडीत सांगायचं विसरून गेलो बघ मी. आज गावाकडून भाऊ यायला तर त्याला घ्यायला पण जायचं मला बस स्टँडला 4 वाजता. भाऊजी येणार आहेत? आणि ते कशासाठी? येतो म्हणले तुला भेटायला, तुझ्या नाकाचं ऑपरेशन झालं तर भेटायला येतो म्हणले. बाई 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 बाई, किती भोळे येतो तुम्ही. नक्की त्यांना पैसे लागत असणार, त्याच्याशिवाय ते इथे यायलेच नाहीयेत. अगं पैसे गिसे काय नाही पाहिजे त्याला, ते फक्त तुला भेटायला येतो म्हणले. अहो हा, त्यांना 100% पैसे पाहिजेत, त्याच्याशिवाय ते इथे येतच नाहीयेत, मला माहिती. अगं, आणि जर त्यांना इतकंच यायचं असतं ना, माझं नाकाचं ऑपरेशन झालं त्याच वेळेस भेटायला आले असते. बरं ठीक आहे, आधी आल्याच्या नंतर पाहू त्याला पैसे पाहिजेत का काय पाहिजेत. जातो लवकर आणि येतो लवकर मी. अहो तुम्ही लवकर या, नाही तर उशिरा या, पण भाऊजींना आणायला बस स्टॉपवर जायचं नाही. अहो डिझेल काय कमी स्वस्त आहे काय? आणि गाडीला काय कमी डिझेल लागतं काय? आणि तसंही कॉलेजपासून त्या बस स्टॉपचं अंतर खूप लांब आहे, त्याच्यामुळं भाऊजींना कॉल करून सांगा तुम्ही तुमचं रिक्षाने या म्हणून. आणि गाडीची चावी द्या इकडे. गाडीची चावी तुला काय करायचं आता? माझी बचत गटाची मीटिंग आहे, मला जायचंय तिकडे. अगं मग रिक्षाने जा ना. अहो तुम्हाला गाडीची चावी द्यायची आहे का नाही ते सांगा आधी मला. नाही द्यायची, जाय. खरंच नाही द्यायची का? रुसल्या का?
थोड्या थोड्याला राग तुमच्या नाकाच्या शेंड्यावरच आहे. तुमचं प्रत्येक वेळेस असंच आहे. गाडीची चावी मागितली की तुम्ही असंच करता. अगं रुसू नको ना, तू रुसल्यावर सुंदर दिसत नाही बघ. हे अंजली, ए रुसाबाई, देताय ना मग चावी? आता तर चावी द्यावाच लागेल ना ग. द्या मग. हा धर घे. बरं अंजली, बाय बाय. दरवाजा लावून घे. मास्तर, ओ मास्तर, अंजली, ए अंजली, अरे मास्तर, अरे हाय का घरात कोणी? ए मास्तर, मास्तर. अरे भाऊ, तू कधी आलास? अरे मी आत्ताच आलोय. अरे तू कुठं बाहेर होतास? म्हटलं तू घरामध्येच आहेस. नाही रे भाऊ, मी कॉलेजलाच होतो. अरे भाऊ, मला तुला घ्यायला यायला उशीर झाला बघ, माफ करा. मी बस स्टँडला येणारच होतो 4 वाजता, पण विसरून गेलो बघ कामाच्या काय गडबडीत. अरे मास्तर, मला माहिती आहे तुमच्या मागे लय काम असतात बाबा, त्यामुळे तुम्हाला फोनच नाही केला मी. अरे पण बराच वेळ झाला बाहेर उभा आहे, ते अंजली काय दरवाजा उघडत नाही. बरं बरं तो आवाज देऊन अंजली! बघ. हा, बघ बरं. काय अंजली? हा आले अंजली, दार उघड ना. आले आले आले. किती वेळचा आवाज देतो तुला? अगं बाई भाऊजी, तुम्ही कधी आले? आणि हे आले होते काय तुम्हाला न्यायला? हा हे कशाचा मॅच आलं घर हुडकत इथपर्यंत. आणि काय का किती वेळ झाला दरवाजा वाजवतोय, तू दरवाजा काय उघडत नाही? अहो मी घरात काम करत होते, कामाच्या गडबडीत मला आवाजच नाही आला बघा. भाऊ बस ना. बस आलंय दमलो रे. अगं अंजली, चहाचं बघ ना. अहो सकाळी दूधवाला नाही आला, तुम्हाला माहित नाही का? दूध नाहीये चहाला. अगं मग दूध पावडरचा कर. अरे मास्तर, राहून द्या. अरे असं चहाने जळजळ होतं बघ छातीमध्ये. आता चहा ब्या काही नको. बरं तसं म्हणतो का? हा. ए अंजली, चहा राहू दे, जेवणाचं बघ बरं. जेवणाचं? हो ठीक आहे. मास्तर, हो घर छान बनव. हो झालं भाऊ तुझ्या आशीर्वादाने. वा वा वा. अरे भाऊ, हा काय म्हणते मग शेती? काय नाही? अरे मास्तर, शेती काय म्हणणार रे? अरे पाऊस पडला तर सोन आहे बघ, नाही तर काय सगळे मातीचे. ते बी खरं आहे म्हणा. बरं भाऊ, आप्पा, विद्या, वहिनी समजे कसे आहेत रे? समजे बरे आहेत मास्तर. अरे सगळं तुझ्या आठवण काढीत असतात, काही अडचण नाही, सगळं खुशाल आहेत बघ. समजे चांगले आहेत ना? हा. बर मग यंदा पीक पाणी हे ते व्यवस्थित करे? काय आता बघू, आता पाऊस पाणी कसा होतं ते. आपला तो बैल बदलला का? त्यो जर नाही हाय बैल तेच ठुले बाबा, नाही बदलेले. चांगला आहे तोच. त्यो आपला नशिबान बैल बघ त्यो. हा. अहो जेवायचं झालंय, बसून घ्या. बरं भाऊ, चल बरं, तू दमला असेल. हो चल ये बसून. अरे एसटी थांबली होती बघ फाट्यावर. हा तिथं भजे खाल्ले होते. बर, भूक लागली बघ आता. आरामाने जेव आता भाऊ, बस. मला बसायला टेबल मस्त गड्या मास्तर. वा वा. मला थोडीच वाढा. छान. भाऊजी हा भात घ्या. हा आता म्हणे बस थोडा. हा. वा. मग भाऊजी काय म्हणता? आवरले का सगळे शेतीचे काम? अगं अंजली, अगं शेतीचं काम शेतकऱ्याचे काम कधीच आवरत नसतात बघ. असं का? मग कस काय चक्कर केली अचानक?
अगं काय नाही हा तुला सांगतो, पेरणी झाली आणि पावसाने दागा दिला तो दुष्काळ पडल्यानं होऊन बसला बघ सगळा. दुबार पेरणीचं संकट वाटतंय. मग आता हो? हा त्यासाठी झालो मी. अरे दुबार पेरणी करायची म्हणल्यावर तुला माहिती आहे पैसे लागते, खत घ्यायचं, बियाणं घ्यायचं म्हणल्यावर लय अडचण आहे बघ. तेव्हा काय पैशाचं होईन का? अगं अंजली ही कोणाशी आढळून गेली? काय नाही भाऊ, पापड इसरला वाटतं वाडाचा, पापड आणायला गेली. बरं बरं. अरे भाऊ, हा आता तिच्या नाकाचं प्लास्टिक सर्जरी झाली बघ. हा. आणि काल गाडीचा हप्ता पण भरलाय आणि आधीची फी पण भरायची. थोडं अडचण येते तरी बघतो मी माझ्याने काय झालं तर. असं हो बघ बाबा मास्तर, राहून झालं जरा बेकार परिस्थिती बघ, पैशाची गरज लागेल बघ. अंजली अगदी हात धुवायचं कुठे का? भाऊजी इथून असं मध्ये जा, तिथे बेसिंग आहे. बरं तिथे बरं धुवा, हा, हात. हो जातो मी, हात धुतो बघ. हा चांगलं झालं बरं का जेवण. बरं 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 बरं. आणि होय हो, तुम्हाला सरळ नाही म्हणून सांगता येत नव्हतं का? हा एवढं पाणी लावीत बसायची काय गरज होती? अगं त्याला मदत आपण नाही करणार तर कोण करणार मग सांग बरं. हा त्याने मला इतकं शिकवलं, नोकरी लावण्यासाठी पैसे खर्च केलेत आणि यंदा एवढा मोठा दुष्काळ पडला म्हणतो भाऊ, मग 10-20 हजार रुपयाची आपण मदत करायला नको का त्याला? झालं का तुमचं सुरू? पुन्हा पहिले पाडे 50. अहो इथून मागं आपण किती वेळेस त्यांना मदत केली. आत्ताच गावाकडे गेलतो त्यावेळेस 20,000 रुपये दिले. ते प्रत्येक वेळेस येतात, पैसे घेऊन जातात, त्याचा काही हिशोब आहे का? बरं जाऊ दे, ते मागचं जर गेलं पण ह्या वेळेस आता भाऊला आपल्याला मदत करावं लागेल बघ. हे बघा, मी ह्या वेळेस तुम्हाला त्यांना बिलकुल पैसे देऊ देणार नाही. ते काही नाही, आणि जरी तुम्हाला द्यायचे असतील तर माझ्या पद्धतीने पैसे द्यावे लागतील. कोणत्या का होण्या पद्धतीने पण भाऊला पैसे द्यावं लागतील बघ. ऐका मग मी काय सांगते ते सांग. मास्तर अरे होतं का काही नियोजन? हा होतं ना भाऊ, ये बस. हा अरे बापा. भाऊजी हा तुम्ही तर आल्यापासून बघताय घरातली परिस्थिती कशी आहे. अहो आत्ताच आधीची शाळेची फीस भरली, त्याच्यात परत गाडीचे हप्ते, घराचे हप्ते. अहो सध्या इतकी परेशानी सुरू आहे, दूधवाला सुद्धा दूध घालत नाहीये, इतकी परेशानी सुरू आहे सध्या. नाही म्हणजे आम्ही देऊ तुम्हाला पैसे, देत नाहीत अशातला काही भाग नाही. यांनी आत्ताच यांच्या मित्राला फोन केला होता, यांचे मित्र देतो म्हणले पैसे. मग चालतंय ना. हा पण मित्र म्हणलं की तुम्हाला माहिती आहे देतील 4-8 दिवस, पण तुम्हाला भरपूर दिवसासाठी पैसे पाहिजे असतील ना, तर त्यांचे मित्र देतो म्हणले पण व्याजानी. हो की नाही हो? हा हो ना भाऊ. व्याजानं? अरे व्याजानं तर पैसा आयुष्यात कधी काढलाच नाही बघ. खरं तर गरजच नाही पडली, आणि आज गरज पडली तर सारं भाऊच द्यावा लागला व्याजानं पैसा. ठीक आहे ठीक आहे. अगं अंजली, अगं ती पिशवी दिली बघ, त्यात तुला भेटायला आलो म्हणून निताने तुला खायला दिलं बघ, डाळी दुळी तूप वगैरे दिले, तेवढं काढून घे माझ्या कपड्याची पिशवी दे. हा देते आणू ना, मी आधीच काढून घेतलं होतं ते सगळं. पैसे भाऊ अरे आजचे दिवस थांबला असता तर बरं झालं असतं रे. काही नको मास्तर, जाऊ दे, मला भरपूर काम आहेत, मला जावं लागेल. बरं आहे भाऊ, हा आपल्याला ते व्याज गिजाचं काय सांगू नको रे, मी बघतो माझ्या परीने काय झालं तर. नाही सांगत, नाही सांगत बाबा, नाही सांगत. हा अंजली माझी पिशवी दे. राहू दे मास्तर. अरे असं बी मास्तर, अरे पिशवीचं वजन आहे ना, कोणाचं बी वजन आपल्याला उचला लागतंय, मग ते ह्या पिशवीचा असो नाही तर आपल्या आयुष्याचा असो. झालं समाधान? एवढंच करत होतं ना तुला? हो एवढंच करायचं होतं मला. अहो इतकं तणक्यात निघून जायची गरज काय होती म्हणते मी. आपण कुठून ना कुठून तडजोड करून पैसे देणारच होतो ना, एवढं तणक्यात निघून जायची गरजच काय होती. इतकं भिकार लावलं का आपण? 10-20 हजार रुपये नाहीत आपल्या पैसे द्यायला. हो जास्त नका बोलू, पसारावर राहियो. तू का मला हा गाव मास्तर समजेल का? होय का? अहो एस टीचा टाइम निघून गेलाय, अजून कशी नसते ना आले होय.
यायला तर पाहिजे होता. कस काय नाही आला काय माहित. म्हणलंय ताण नको घेऊ, येईन तो. आप्पा अहो माया मनात ही एक काळजी तर घर करायला लागलीच, पण माया मनात एक काळजी करायला लागली बघा. आता कोणती काळजी घर करायला लागली बघ. अहो आप्पा हे एवढ्या आशेने गेले तिकडे शहरात भाऊजीकडे पैसे आणायला, पण जर भाऊजीने जर पैसे द्यायला नाही म्हणले ना लय यांच्या मनाला वाईट वाटन हो. हे बघ नीता, तुला हे भालता सालता विचार करू नको. मास्तर आहे ना लय चांगला आहे आणि कमी रमीला नाही का करीत आपल्याला मदत. हे बघ आपला मास्तर आणि रंगनाथ राम लक्ष्मणासारखे आहेत, राम लक्ष्मणासारखे. आत्ता ध्यानात आलं बघ माया. आता रंगनाथ शहरात गेलाय म्हणल्यावर मास्तर त्याचा पाहुणचार करीन, गोडधोड खाऊ घालीन आणि उद्या सकाळी त्याच्या कारनं इथं आणून घालीन बघ. खरंच आप्पा अहो तुम्ही म्हणतात तसंच व्हा, तेवढीच त्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करते बघा. तसंच होणार नाही तर कसं मग. उगत मास्तर माझा आहे का? हा बरं आहे तुम्ही म्हणतात तसंच व्हा. आप्पा काकीन काकी मला काय देणार? बेटा काकी आहे ना तुला गोडधोड करून द्यायला देणार आहे बघ, आणि काका आहे ना पिशवीवर खेळणे देणार आहेत. ये मला काका काका खेळणी देणार, काकी खायला देणार. बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा आले. आई आप्पा बाबा आले. अहो आले का? हातपाय धुवायला पाणी टाकू का तुम्हाला? काय गरज नाही, राहून दे. काय झालं हो? काय बाबा काकीने काकानी काय दिलं? बघ ना काय दिलं पिशवीमध्ये. काय बाबा यात तर काहीच नाही. अरे काय दिलंच नाही तर काय असं त्याच्यात. हे द्या बस खाली इकडे. काय दिलं म्हणणार. रंगनाथ मास्तर अंजली आणि आधी बरी येत ना रे. संदे चांगले आहेत मास्तर. मास्तरला सांगलं साला काय झालं आप्पा. संदे खुशाल आहेत ते. खुशाल आहेत हा? हो. मास्तरनी दिले का रे मग पैसे? अडचणी म्हणून सांगितली, पैसे नाही त्याच्याजवळ. अडचण बिडचण तर काही नसते रे त्याला. करीन काहीतरी, नको ताण घेऊ तू. अहो पण तरी आपणच पैसे मागायचे असतात का हो? अहो आपण मोठे आहेत, कधीतरी आपण तरी द्यायला पाहिजे ना त्यांना काहीतरी. काय माती देऊ का त्याला आता? अहो देऊ नका पण मागू तरी नका ना. आणि एवढंच जर मागायचं असलं ना तुम्हाला, आमच्या विद्याला शाळेत शिकायला ठेवून घ्या म्हणाव. लई लेकराची बेजारी व्हायला लागली बघा या एसटी मुळे. काही गरज नाही. अहो अगं काही गरज नाही, विद्या आपल्या पैसेच बरे, कुठं टाकच नाही तिला. अहो लई लेकराची बेजारी व्हायली हो. तुम्ही म्हणा फक्त तिथं राहू द्या, समजा खर्च आम्ही करू म्हणा तिच्या शिक्षणाचा, तुम्ही फक्त घरी राहू द्या. रंगनाथ सोनबाई बरोबर बोलती. हो आप्पा आपले इथे आपल्या पैसे बरे, जाईन शाळा गावातल्या शाळामध्ये. अहो आप्पा म्हणते तर लावा ना एकदा फोन, लेकरासाठी लावा. अरे लाव म्हणतो ना फोन तुला, आणि त्या आवाज का काय आहे तो बी बाहेर काढ. लावतो. माझ्या मास्तरचा आवाज नाही ऐकला बघ लय दिवस झाले. लयच इच्छा आहे तुमची. बघा तू. हॅलो हॅलो हा मास्तर. अहो मी बोलतेय अंजली. अंजली मास्तर कुठे? अहो ते आत्ताच कॉलेजला गेलेत. कॉलेजला गेले? हो. बरोबर. काही नाही, आल्यावर मला फोन करा, सांग काम होतं त्याच्याकडे. काय काम होतं भाऊजी? मला सांगा ना, मी सांगते त्यांना. काही नाही, हा ग आमच्या सगळ्याची इच्छा होती. विद्याची इकडे लयच हाल व्हावं लागले बघ शाळामध्ये. अगं त्या बसने तिची सारखी शाळा बुडा लागली गर्दीमुळं. तर तुमच्याकडे शाळा टाकावं म्हणलं शहरामध्ये. अहो भाऊजी पोरींना काय गरज आहे एवढं शिकवायची? आणि तसंही तुम्हाला इथली शाळेची फीस थोडीच भरणं होणार आहे. अहो आधीची फीस भरू भरू आम्ही नाकीनं आलो. तसंही तिचं एवढं काही हे नाही आहे शाळेत लक्ष. 10वी झालं की लग्न लावून द्या. हॅलो अगं अंजली, अगं झाला का नाही माझा डबा? आणि कोणाला बोलती फोन करतो? भाऊजी मला कोणतरी आवाज देते. हा ठेवते फोन. झालं का समाधान? ऐकलं का? हा आप्पा
हो आता शहरात गेलतो ना, पैसे मागितले होते तर मला याजाने भेटते आणि याजानं. अहो याच्यासाठी काही नाही केलं मी. अरे पण एवढं तर नुसता बायकोचा बैल झाला, बायकोचा बैल. हो ती जसं म्हणल ना तसंच वागायला लागलाय. अरे पण जाय म्हणा, अरे मी माझ्या पोरी ना कष्ट करू शकेल आणि मोटर साहेब करून दाखील. तुम्ही फक्त बघत राहा. आता काळजी करू, नका काळजी करू. आप्पा चला, चल विद्या. राम राम दाजी. राम 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 राम. लयच परेशान दिसा लागले दाजी तुम्ही. अहो काय करणार आहे. हा दा दुष्काळ पडलाय बघा, लयच बेकार परिस्थिती. आणि त्याच्यात घरचं सगळं बघायचंय. पोरीचं शिक्षण, आप्पाचा दवाखाना, घर खर्च. हो बेकार परिस्थिती. हो कमाल झाली बर का. अहो गव्हर्नमेंटचा पगार तुमच्या घरात येतोय आणि दुष्काळ तुम्हाला. अहो दुष्काळ आमच्यासारख्या गोरगरीबावर हो. आणि तुमचा भाऊ तर प्राध्यापक आहे ना, प्राध्यापक. साऱ्या गावाला माहिती आहे. तुम्हाला कशाचा आला हो दुष्काळ. हो मेवणे, हो आपलेच दातन आपलेच होट. हो आजच्या जगात कोणीच कोणाचं नसतंय. जाऊ द्या, तुम्हाला तरी सांगून काय फायदा. बरं मेवणे काही पैशाचं होईल का हो तुमच्याकडून. बघा आता, अहो इथं आमचे तंबाखू खाण्याचे वांदेत आणि आमच्याकडून काय मदत होईन हो. यालाच म्हणायचं आता, उघड्यापाशी नागडं गेलं आणि सर्रात हिवानी मेलं. दाजी माझ्याकडून काही मदत नाही व्हायची हो तुम्हाला. काय करणार. येऊ का घरात. राम राम राम. या साहेब. नमस्कार नमस्कार. राम राम साहेब. बस. काय म्हणता रंगनाथ साहेब. जरा दुष्काळ पडला म्हणून म्हटलं की चला विचारावं की काही पैशांची गरज असेल तर. नाही म्हणजे कसं आहे, आमची जी बँक आहे तर शेतकऱ्यांना अगदी कमीत कमी व्याजदरामध्ये आणि कमीत कमी कागदपत्रामध्ये पैसे देते. कसं आहे, शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी. आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तर. पाहिजे का तुम्हाला कर्ज. हो घ्यायचं ना साहेब, कर्ज घ्यायचंय. मग एक काम करा, तुमचे सगळे कागदपत्र द्या आधी मला. आणतो आणतो. अगं नीता, ए नीता, तुम्ही इकडे या. पिशवी दे बरं. थांबा थांबा. हो तुम्ही इकडे या. तुमचं नाव काय. थांबा, पिशवी दे बरं. हे काय साहेब. नाव काय म्हटलं तुमचं. रंगनाथ रणदिवे. बर, रंगनाथ रणदिवे. आणि वय काय म्हटलात. 40 वर्ष. 40 वर्ष. आणि शेती हो. 4 एकर. 4 एकर शेती. बर, ती तुमच्याच नावावर आहे का कोणाच्या नावावर आहे. हा 4 एकर भावाच्या नावावर आहे आणि 4 एकर माझ्या नावावर आहे. बर बर, तुमचा मोबाईल नंबर सांगा मला एकदा. 91 12 79. परत सांगा. 91 12 79 1479 37 77 3777. ओके बर. रंगनाथ, अरे नको काढू बाबा खर्च. अहो याच्यावर सह्या राहिल्या ना तुमच्या. अहो आप्पा काय करणार आहे. अरे खर्च एकदा कर्जचा डोंगर डोक्यावर चढला ना, उतरता उतरत नाही बघ. अरे नको काढू कर्ज. ऐक मग. अहो सगळा घर खर्च चालायचा आप्पा. पैसे नाही लागत का त्याला. तुम्हाला काय लागतं बोलायला. मला घर सांभाळायचंय. अहो याच्यावर सही राहिली हो तुमची साहेब. अहो साहेब अंगठा आहे आमचा. अहो काही काळजी करू नका. शेतकऱ्याच्या हिताचं सगळे कामं करणारे आणि शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी. म्हणून जनता मार्गन करून आलोय तर घ्या अंगठा हा घ्या. आणि एक काम करा, कुठे आहे हे सगळे पेपर्स. खरं तर ना आता म्हणजे हे कमीत कमी कागदपत्र आहेत. बरं सही नसेल तर चालेल याच्यावरती हा अंगठा. कुठं करू. ह्या या साईडला या नाही खाली खाली खाली. हा बर. हा एक या बाजूला मारा. इथं घेऊ का. हा जोरात. ओके. अरे पुन्हा एकदा विचार कर. हो आप्पा शांत बसा बरं तुम्ही. अहो तुम्ही पण या ना. माझं काय काम आहे हो साहेब. अहो तुमचं काय काम आहे म्हणजे तुमचं तर सगळ्यात महत्वाचं काम आहे. आता तुम्ही ही इथं सही करा ना. आता सही येत नाही आम्हाला. नाही बघा अंगठा मारा. आहे की आपल्याकडे सगळी सोय. मारा अंगठा. बरं काही प्रॉब्लेम नाही ना. अहो काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं कमीत कमी कागदपत्र आणि शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी. मग त्यामुळे मारा. काही काय नाव म्हणले साहेब तुमचं. विजय मेहता. जाऊ द्या. हा घ्या घ्या मारा हो पूर्ण मारा त्यावरती. हा या खालीच मारा.
चला आता कसं एकदम ओके झालंय बघा. तर काय नाव म्हटलं तुमचे? रंगनाथ रणजीव. साहेब चहा घेतला असता? अहो चहा नकोय, कारण काय आहे बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांची मदत करणं अजून बाकी आहे. तर त्यामुळे हे बघा काही काळजी करायचं नाही. अवघ्या येऊ का मग? ओके. साहेब कर्ज कधी येईन पण? कर्ज फक्त 5 मिनिटं. मी इथून जाणार आणि तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार. बरोबर आहे का नाही? नाव लक्षात ठेवा, विजय मेहता. धन्यवाद. धन्यवाद. हायला मी म्हणे हा मेसेज आला बाबा. अरे पैसे. अहो दाजी डिजिटल इंडिया आहे, डिजिटल इंडिया. इथं कशाला उशीर लागतो? चला आता घेऊन मिठामिठी करून. डिजिटल इंडिया. बरं झालं रे पैसे भेटले. चला चला. राम राम बाप्पा. राम 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 राम. काय चाललंय? काय नाही, बरं आहे आप्पा. शाळेला यंदा पोळ्याला कसं आपण रिकाम रिकाम दिसायला लागलाय हो. अरे यंदाच वरीस जरा वाईटच आहे. ए विद्या नीट धर कासरा. आप्पा अरे त्या पुरीला कुठे घोडा नाचत येत असतोय होय? घोडा नाचायचं म्हणल्यावर शहाणा माणूसच लागतोय. ए पुरी आणि इकडे ते हो धरा काका. आणि जाय तो मैल चहा टाका सांग. हो सांग. आपा बैलाला वैरण काढा ढोली बर का आत्ताच. हा आता जाऊन दूर रंगून येतो मी आता. आई पटकनी वर जरा. आपा आता काय येतो? एक बोलू का? बोल ना. तुम्हाला राग येणार नाही ना? अजिबात राग येत नाही. बोल बोल. यायला लोक म्हणते ते काय खोटं नाही. पावसावातून पानं गळेन ह्या म्हाताऱ्याच्या अंगी नाना तळेत राहू या तर. लय मार पुढे जावलं रे होई. आप्पा त्या रंगनाथ कशाला सावड केली हो? हा ना मी त्या रंगनाथला म्हणत होतो. नाही तसं चांगला आहे रे. चांगला आहे का? आपा एक बोलू तुम्हाला आता. बोल बरं काय बोलायचं ते. इथं काय कासरा वळायला लागलो मी. राग येणार नाही ना आता? येणार नाही का सांगा? आता ना एवढंच बोल. पुन्हा बोलला की कासरा आहे माझ्याजवळ. मी काय म्हणतो माहितीये का? बोल पोळ्याला बैला डांगरा रंगी तर जंगल मर नाही का? आता तो गालच रंगीतो. लय पावसाळ्याला हो आपा हे. मी नाही काचरा. नरसिंग अरे संध्याकाळी जेवायला ये. अरे बापरे जेवायला का काय? हा चायला पूर्णच्या पोळ्यान भजन बोंडन राहून दे राहून दे. नको बोलू काचरा. थोडा राहिला मी आठवतो. बरं बरं बरं. राज्याला ये बर का पण. आप्पा ओ आप्पा अहो त्या नारळाच्या शेंड्या काढून ठेवल्या तर मारुतीला जाऊन नारळ फोडून या बरं तुम्ही. हो हो लगेच येतो. विद्या चल बरं दारात रांगोळ काढून घे बरं विद्या. मास्तर आले बर का. या मास्तर. पाबडतो आप्पा. आयुष्यमान भव. ए विद्या काका आले पाणी आणा. विद्या येईन आप्पा. आप्पा कासरा वळण झालं नाही का आणखी? हे थोडं राहिलंय बघ. आता पोळा धरा काका. मग विद्या बाळा कसा चालला तुझा अभ्यास? चांगलं चालू आहे अभ्यास काका. शाळेत जाते दररोज? हो. मग मास्तर समजा बरं आहे ना? हो बरं आहे आप्पा. बरं आहे. हो. आणि सुनबाईल नाही आणला औंधा पोळ्याला? नाही आणलं. काऊन रे? म्हटलं मीच लवकर एकटा जाऊन येतो. ते तिचं ऑपरेशन झालं होतं म्हणून नाही आणलं बघा. ऑपरेशन? आणि आम्हाला नाही सांगितलंस बाबा. आप्पा एवढं मोठं काही नव्हतं ते. त्याच्यामुळे नाही सांगितलं बघा तुम्हाला. नाकाचं तर होतं. नाकाचं? हो. आणि काय झालंय तिच्या नाकाला? झालं काय नाही आप्पा, चेहऱ्याच्या ब्युटीसाठी करतात ते. ब्युटी? अरे आता हे कोणता रोग आहे बाबा? आप्पा ते रोग नाही, चेहरा सुंदर दिसावा त्यासाठी करीत असतात. हे बघ मास्तर, माणसाचं नाक मोठा असावा पण नक्ट नसावा बर का. हो भाऊजी. हो वने बरी आहे का आता अंजलीची तब्येत? हो बरे वने. राम राम आप्पा.
राम 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 छोटे दाजी. या बसा. दादा आलास का तू? थांब मी चहा टाकत्या. बर अरे चहाचं राहून दे, आता जेवायचंच बघ. बर बर. का म्हणता छोटे दाजी? मग कधी आले तुम्ही? हे का आत्ताच आलो. तुमचं काय चाललं? आमचं काय चालायचं हो, पिकना पाणी भिकाऱ्यावानी. अहो आमच्या घरचा एक ताण आणि इकडे ह्या दाजीचा ताण. भाऊचा ताण? मला नाही कळलं. भाऊचा ताण म्हणजे काय केलं भाऊने? आता काय सांगावं तुम्हाला छोटे दाजी. अहो पैसे खर्चाला नाही म्हणून ताण तणाव चालू आहे. त्या ताण तणावामुळं दाजीने बँकेकडून लोन घेतलं आणि ते बी शेती मॉर्गेज करून. काय? भाऊने शेती मॉर्गेज करून लोन घेतलं? अहो आपा, तुम्ही तर हे मला नाही सांगितलं. हे पाहुणे जामीनदार आहेत, त्यांना विचार. अहो मी तरी काय करणार. अहो इतकंच नाही, दाजी दारू बी प्यायला लागले तो. तुम्हाला सांगतो लेकरा बाळाकडे लक्ष नाही, गुरा ढोराकडे लक्ष नाही, तसंच फिरत असतात भन भन. अहो परवा दिवशी तर आऊत धरायला गेले, तसंच आऊत सोडून कुठेतरी निघून गेले. ताईला वाटलं आता येते मग येते. अहो 7 वाजले 8 वाजले तरी दाजीचा पत्ता नाही. ताईनी कशी बशी गाडी बोल झुपून आणले घरी. दाजी सांगतो ताईने गाडी आणली म्हणून दाजीने मारलं सुद्धा हो ताईला एकदा. काय वहिने? वहिने काय झालं भाऊजी? एवढं सगळं सुरू असताना तुम्ही साधा मला एक फोन तरी करत असता ना. आणि भाऊ असा का वागतो? काय झालं भाऊला? अहो ही एक काही बोलत नाही, सारख्या त्या दाजीच्या चुका पदराखाली झाकी ते. काही नाही झालं भाऊजी. अहो पाऊस पडा ना आणि त्या शेतातल्या पिकाकडे काही बघू वाटाना म्हणून जरा ताणात आहेत ते. छोटे दाजी तुम्ही काही म्हणा पण दाजीला थोडं समजून सांगा बरं. लय वागायला लागले दादा. काय लावलं सर तो सणासुदीच्या दिवशी? अरे पाय हो, तो हा संसार आहे, मला तरी काय करायचं? बघ दादा, पाहुण्यासारखा आलास तर पाहुण्यासारखा राय. 2 घास खाय तुझं तू जाय बरं निघून. बघितलं का? पहा आमची ही बहीण पहा. अरे तो याच भल्यासाठी बोलवतो ना मी. ओ पाहुणे, आमच्या घरात कशाला भांडण लावायला लागलात? आणि दुसऱ्याच्या घरात अशी किरकिर करणं चांगले नसतंय. हो आप्पा, तुम्ही शांत बसा. भाऊ आल्याच नंतर विचारतो मी त्याला काय झालं म्हणून. हे बघा पाहुणे, जेवण करायचं असेल तर करा, नाही तर दार उघडे आहेत तुमच्यासाठी. पहा घराला दार आहे का तुमच्या? गार आहे. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. अरे येतो मी. आणि नेट नाही का कोणी अडवलं मग आपण जातो मी. शांत बसा बरं. दादा जेवण करून आता तर अजिबात जेवत नसतो मी तुमच्या घरी. अहो दाजी तसं जाऊ नका, जेवण करून जा ना. अहो नाही नाही झाला हे पाहुणचार खूप झाला. खूप पाहुणचार केला आप्पानी माझा आता. अहो ही गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती मला म्हणून इथपर्यंत आलो. मला काही हवंच नाही सणासुदीची तुमच्या घरात काल कार कसा करायची. अहो बँकवाले यांच्या घरी चक्रा मारायला लागलेत. यांची जेव्हा जमीन शेती जाईन ना तेव्हा कळण. यांची शेती गेल्यावर यांना कळण. अरे येतो मी. अहो दाजी अजिबात थांबत नसतो मी आता. दाजी दाजी भाऊजी तसं जाऊ नका. अहो भाऊजी जाऊ दे त्याला. तुम्ही बसा जेवायला. आप्पा बसा बरं, तुम्ही ताट वाढून आणते. बसा बसून घे जेवायला. थांबा आप्पा. हे कुणाचं पोरग आहे बा मग? एवढं शहरात राहतंय पण घरचे संस्कार नाही विसरलं. बसा आप्पा. आप्पा बसा बरं लगेच. हात धुवायला लागले आप्पा. हा हात धुतोय, थांब थोडं. होय बेटा, पाणी घेऊन ये ना. विद्या पाणी आण जा. हात धुवायचे होते. आण रे विद्या लवकर. बसा तुम्ही. बर आप्पा, तुम्हाला थोडे भजे वाढू का? मला जास्त भजे नाही आवडत बघा, ऍसिडिटी होती सध्या. अरे खायचं काना काना, लय नाजूक राहून नसतं जमत. आप्पा यंदा पोळ्याला पहिल्यासारखी काय मजा आहे ना भाऊ? आता पहिल्यासारखं कुठं काय राहिलंय, सारा जमानाच बदललाय बघ. आणि जेवायला भाऊ सोबत असता तर बरं झालं असतं. कुठे गेला हो भाऊ? त्याला असं बाहेर येईन आता. अरे वा, मास्तर आलं वाटतंय. काय म्हणते ते स्वागत आहे तुमचं. बसा जेवायला लगेच. आता तू मला सांगणार का काय करायचं काय नाही ते? होय म्हणजे अय भाऊ, वहिनी काय चुकीचं बोललीस रे? इतका रागा लागलास आणि तू दारू पिऊन आलास वाटतं. हो ना, वाटतं दारू पिऊन आल्यासारखं. अरे त्या पैशाचं नाही पेलो मी, माझ्या पैशाचं पिऊन आलोय. अरे गप बस ना, लईच कोल्यावानी तोंड चाललंय तो. सुनबाई वाढ त्याला. आणि मास्तर
जेवण करून घ्या बरं तुम्ही. हा मास्तर जेवण करून घ्या तुम्ही. हा मस्त आरामात जेवण करून घ्या. अय भाऊ एवढा नकून कलमा करू, बसणं जरा निवांत. अरे निवांत बसायला तुमच्यासारखे सावलकी लवकर नाही ना आमची. इथं रान चाललं उन्हानं जळून, कसं निवांत बसणार सांग ना. निवांत बसायला सांगतोय मला. दाजी सांगत होते ते खरंय वाटतं. मेहुणे आलते का? मग बरोबर आहे. हो अरे मेहुणा दुष्काळी पाहुणा. तू शेती मॉर्गेज केली जाणं आणि कर्ज घेतलंय. हो आता घरच्यांनीच पाठ फिरवली म्हणल्यावर काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. शोधला मग मी माझा मार्ग. कर्ज काढ. तू जेवण करून घेते पहिलं, कार होऊन चाललंय. बाप्पा सगळा कार भरत थंडगार झाला आमचा. आता लागलं जेवणाचं सांगायला मला. तू दारू प्यायलाच वाटतं भाऊ. अरे अख्खा जगच पेतय ना, त्यात काय नवल तू पेत नाही का? हा तुला कोण म्हणलं मी दारू पिलोय म्हणून? अरे तू दारू प्यायलास का नाही हे खरंय का खोटं सांग आधी. अरे अरे वास घेऊन बघा. अरे तुम्ही सारले असताना आप्पाचे संस्कार, आम्ही नाही. आणि तू वहिनीवर हात उचललास म्हणे. अरे मग अक्कल आहे काही ना? हा अरे मी काय मेलो होतो का? अरे त्या गजाची मोटर खराब झाली होती म्हणून गेलो होतो. झाला थोडासा उशीर पण नाही जमलं ना. आली सगळं गावातून गाडी नाचीत. अरे काय अक्कल काय मेलो होतो का मी? अरे म्हणून का हात उचलत असतो का वहिनीवर? भाऊजी जाऊ द्या. अहो नवरा बायको तेवढं किरकिरी होत असतात. तुम्ही जेवा बरं पहिलं. किरकिर होत. हे बघ मास्तर, तो गजा दारू पितोय आणि हा त्यासोबत सावड करतोय बघ. आप्पा बैलाची सावड केली मी, दारूची नाही. कुठला कुठं विषय लिहू नका तुम्ही. आप्पा माझं जेवण होत आलं आता. तुम्ही करा जेवण. जेवण तर करून घ्या ना. अय भाऊ आणि तुला जास्त ताण घेऊ नकोस. कर बरं जेवण करून घे बरं तुम्ही. हो ना करतो मी जेवण. हा अरे तू खाय जेवण, आम्ही खातो ताण इकडं. अहो बसा ना गप पहिलं जेवण करून घ्या. ती पोरगी अजून जेवायची राहिली. म्हणजे तुला काय म्हणायचं? तुला काय बाबा, अरे तुम्ही आहे तिकडं शहरात आबाद, आम्ही आहे ना इकडं ताण घ्यायला. भाऊ काय ते स्पष्ट बोल, असं कोड्यात बोलू नकोस बघ. कोड्यात आणि मी? अरे मास्तर आपण चालत्या पाहिल्यासारखं वाकड तिकडे मुतत नाही. आपण लय सरळ माणूस आहे. कपास भाड खाऊ लाई तोंड चाललंय तो. हो आप्पा तुम्ही बसा शांत. आणि ह्यो लय सरळ आहे ना, तुझ्या मनात काय ती गरज एकदा ओकून टाक बरं. भाऊजी तुम्ही शांत बसा बरं. अहो यांचं कौरक बी चालूच राहील. काय कौरक बी चालूच राहील का? काय कौरक? अरे गप बस ना. सणासुदीला कशाला तमाशा लावला तो? सणासुदीला तमाशा लावला का तुम्ही लावला? हे आलं की त्याला कशी तोंड सांगता आणि तोंडवर करून मला बोलता लाज नाही वाटत का? अय भाऊ किमान आपल्याला तरी नीट बोल. जाऊन द्या मस्त, त्याचं काही मनावर घेऊ नका. बस जेवण करा. नळण्याच्या खाली घास उतरवता हो जेवण ना. हो अगे अरे मास्तरला तिखट लागलं वाटतंय जरा. अगं पुरणपोळी वर पुरणपोळी गोड वाटतं याला गोड. अय भाऊ काय बोलायचं ते सरळ बोल, असं वाकड्यात नको बोलू. वाकड्यात आणि मी? अरे विद्याला शिकायला ठेव म्हणलं तर शहरातल्या पोरी खेड्यातल्या पोरी शहरात शिकल्या म्हणून सांगता. मागितले तर तुला पैसे दिलेत सांगा बरं आप्पा तुम्ही त्याला. अय मास्तर अरे तू तरी गप्प बस बाबा. अरे हात जोडतो तुला. आप्पा तुम्ही अजिबात मधात बोलायचं नाही. हो माझ्यामध्ये करा तुम्हाला काय करायचं ते घाला बाय कशी घालायची तर. अरे मास्तर मला सांग, अरे तुझ्यासाठी काय नाही केलं म्या? अरे शिक्षणाला तुला कधी रुपयाची कमी पडून दिली नाही. अरे मागेल तेव्हा पैसे दिले आणि आज मला गरज पडली तर कुत्र्यासारखी तंगडीवर केलीस का? अरे 7 वेळेस सांगितलं मी तुला, कुत्र्यासारखी तंगडीवर केली. माझ्यात हिंमत होती म्हणून शिकलो, सवरलं. समजाच गोष्टी पैशाने होत नसतात भाऊ. हा माझ्यात हिंमत होती म्हणून शिकलो, सवरलो, स्वतःच्या पायावर उभा राहिलो. मागचे 10 वर्ष झाले जमीन तुझ्या ताब्यात आहे. विचारला कर मी साधा तुला हिशोब, काय पेरलं, काय विकलं, काय घेतलं म्हणून. उपकाराची परतफेड अशी करायची हे शिकला का कॉलेजमध्ये? हो हे शिकलो मी कॉलेजमध्ये, माणसं कशी ओळखायची ती. बरं झालं बाबा. हो तुम्ही शिकले ना, अतिशहाणे झाले. अरे शिकलो म्हणून बरं झालं, नाही तर शेतीसाठी एखाद्याचा मुर्दा पडला असता. तुम्हाला शांत बसायचं नाही का आता? अहो किती बी केलं तरी आपण मोठे आहेत. ते लहान असून सर घराचं ओझ उचली देत. वज उचलतो आणि हा अरे हा अगं नीट ध्यानात ठेव, कोणी कोणाचं वज उचलीत नसतंय. ज्याचं वज त्यालाच उचलावं लागतंय. मग ते उचलता आलं तरी बी आणि नाही आलं तरी बी. तू घाल माग, होय माग तू. अरे मास्तर त्यासाठी काय नाही केलं म्या. अरे घरचं रान करून दुसऱ्याच्या रानात राब राबलो.
अरे मला शिकल सवय नाहीस तर तुझ्यावर की नाही त्याचं जरा बरं होईल. अरे पण बाय मान तुम्ही. अरे मी कधी अरे माझ्या कुठल्या कुठलं शिकायला ठेव म्हणलं तर अडचण दिसली तुम्हाला. अरे मी कधी म्हणालो मी त्याच्या अडचणी म्हणून आम्हाला बायकोला विचार ना एवढं समजतं का आम्हाला. ओ बाबा शांत बसा ना, मला आता शिकायचेच नाही. तू तुम्हाला शांत बसत नाही दोघाला. ओ आप्पा अहो सांगा ना यांना समजून जरा. आपा याच्या अधिकार या घरात असं कधी झालं नव्हतं. ह्यो मी ऐकायला तयार नाही, ह्यो मी ऐकायला तयार नाही. आता सवय करून घ्या मग. ह्यो इथं आला की इथून पुढे असंच होणार आहे आता. म्हणजे तुला वाटतं का मी इथं येऊ नये म्हणून? हो रे. अरे मला वाटतंय काय, मला तुझं तोंड बी बघायची इच्छा नाही आता. हे बघा आप्पा, हे जर असं असेल ना पुन्हा मी या घरात पाऊल टाकणार नाही. अरे नानी गेली तेव्हा तुझं पाऊल उचललं नाही घराकडे यायला, मला पाऊल टाकणार नाही. अरे त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, कामं असतात मला. हो बायकोचं बैल होऊन मिरवण्याचं काम असतं का तुला? हो आज पोळा आहे ना, तिने झुल टाकून पाठवलं मला इकडे. पाठवलं असेल. हे बघा आप्पा, हे जर असं चालू असलं ना पुन्हा जर या घरात मी पाऊल टाकला तर नाव मास्तर लावणार नाही. नाही ऐक तुम्ही, तुला पहिले मात आला ना तो माझच उतरतो. चलतो मी आप्पा. असं सणासुदीला भरल्या ताटावून जाऊ नका. अहो मास्तर थांबा. डाव कसा मोडला, खेळ मधीच का संपला. हे डाव कसा मोडला, खेळ मधीच का संपला. हरवली काही वाट, अंधारली काही रात, रोकला जो कंठस्वर डाव कसा खेळ मधीच का संपला.